हॅलो मंडळी आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. तर ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आम्ही वॅकेशनसाठी एका मोठ्या ट्रिपवरती जातो आहे आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे माहितीच पडेल की आम्ही कुठे जातो आहे. तर मी वॅकेशनसाठी पॅकिंग कशी करते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो हेल्पफुल राहील. तर विहांशी जी आहे ती ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे आणि त्याच्यासाठी जे आहे आम्ही सेपरेट बॅग पॅक केलेली आहे, कारण मुलांचं जे आहे ते आपल्याला एक्स्ट्रा सामान घेऊन जाणं गरजेचं असतं. त्यामुळे त्याची जी बॅग आहे ती ऑलरेडी वेगळी सेपरेट बॅग, म्हणजे त्याचं सगळं जे काही सामान आहे ते आम्ही सगळं सेपरेट बॅगमध्ये ठेवणार आहे. आणि माझी आणि सचिनची जी आहे बॅग ती आम्ही वेगळी पॅक करणार आहे. तर आज जी आहे ती माझी पॅकिंग करणार आहे. तर ते मी तुम्हाला शो करणार आहे की मी कसं कसं कुठल्या पद्धतीने पॅकिंग करते. तर जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा. 10 दिवसाच्या हिशोबाने जे आहे ते कपडे मला पॅक करायचे होते आणि दोन दोन तीन जे कपडे आहेत ते एक्स्ट्राच घ्यायचे होते. त्या हिशोबाने ना मी ही बॅग जी आहे ऑर्डर केलेली होती आणि हिची साईज जी आहे ती 68 सेंटीमीटर आहे आणि अमेरिकन टुरिस्टर ब्रँडची जी आहे ही बॅग आहे. स्टार्टिंगला ना मला तिला ना ओपनच करायला जमत नव्हतं आणि पासवर्ड काय आहे, कसं त्याची टेक्निक आहे कळलंच नाही. शेवटी मग मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघून ती बॅग जी आहे ती ओपन केलेली आणि 3-4 ड्रेस जे आहे ऑलरेडी मी जे आहे ते थोडेसे भारीमधले जे कपडे होते ते मी बाहेर दिलेले होते प्रेस करायला. तर जे प्रेस करून आणलेले कपडे होते ते मी इथे ट्रॉली बॅगमध्ये ठेवते आहे. आणि माझे काही जे कपडे होते ते अजूनसुद्धा बाकी होते, कारण छोटे मोठे ड्रेस जे आहे ते तर आपण घरी करू शकतो, त्याला बाहेर द्यायची तर काही गरज नाही. तर त्यामुळे मी इथे जे आहे माझे जे कुर्तीज आहे, शॉर्ट कुर्तीज आहे, त्यानंतर जीन्स आहे, हे सगळे कपडे जे आहे मी घरीच प्रेस करणार आहे. आणि तुम्हाला मी आता शेअर करणार आहे की आम्ही ॲक्च्युअलमध्ये कुठे जात आहो फिरायला. तर आम्ही राजस्थानला जातो आहे 7 दिवसासाठी आणि त्या हिशोबाने ट्रेडिशनलच कपडे मोस्टली मी तिथे वेअर करणार आहे. आणि मोस्टली जे आहे मी शॉर्ट कुर्ती आणि जीन्स घालणार आहे आणि सध्या शॉर्ट कुर्तीची फॅशनसुद्धा आहे. आणि राजस्थानमध्ये शॉर्ट कुर्ती जीन्स आणि खाली तुम्ही छान ट्रॅव्हलिंग शूज वेअर करू शकता. दिसायला पण स्टायलिश दिसतं आणि वाटतं पण छान आणि ड्रेससुद्धा घेतलेले आहे. तर इथे माझी जी आहे ती प्रेस सुरू झालेली आहे. खूप सारे कपडे प्रेस करायचे आहे. विहांशचं आदल्या दिवशीच मी सगळं पॅकिंग करून घेतलेलं होतं. गोष्ट अशी होतं ना की लहान मूल घरात असेल ना तर पॅकिंग करणं खूप जास्त कठीण असतं. तर मुलांकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि 1 वाजेपर्यंत तर माझं घरातलंच आवरून झालेलं होतं आणि तेव्हापर्यंत विहांश स्कूलमधून येऊन गेलेला होता. मला इथे प्रेस करायची होती, पण तो मध्ये-मध्ये मला इतका डिस्टर्ब करत होता. मध्ये-मध्ये त्याला मला सुद्धा एंटरटेन करावं लागत होतं. हे काहीच जे स्ट्रगल्स आहे, मी पॅकिंग करताना नेहमी फेस करते. कारण जेव्हा-जेव्हा मला पॅकिंग करायचं असतं, कुठे बाहेर जायचं असतं, त्यावेळेस नेमका विहांश मला खूप डिस्टर्ब करतो. तर या ज्या आहे काही कुर्तीज आहे, ज्या मी मिशोवरून ऑर्डर केलेल्या होत्या एकदम कमी रेंजमध्ये. आणि मी तुम्हाला पूर्ण माझा मिशोचा जो आहे, ज्या कुर्ती शॉर्ट कुर्तीज मी ऑर्डर केलेला होता त्याचा हॉलसुद्धा सेपरेट हॉल व्हिडिओसुद्धा बनवणार आहे. आणि माझ्या राजस्थानच्या 1 वीकच्या ट्रिपमध्ये मी काय काय वेअर केलेलं होतं ते सुद्धा तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघालच. आणि मी तुम्हाला लिंकसुद्धा शेअर करेल, म्हणजे तुम्हाला जर हवं असेल तर जी पॅकिंग आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तर पॅकिंग टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो एन्जॉयबल असेल आणि तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल, हेल्पफुल असेल. तर ही जी कुर्ती आहे ना ही मी प्रेस करते आहे. ही ना मी झुडिओमधून घेतलेली बांधणी प्रिंटची कुर्ती आहे, नेव्ही ब्लू कलरची. आणि मला खूप जास्त आवडलेली होती आणि फक्त 200 रुपयाला मी घेतलेली, कारण झुडिओमध्ये क्लिअरन्स सेल सुरू आहे. त्यामुळे झुडिओमध्ये कुर्तीजसुद्धा खूप जास्त स्वस्त आता मिळत आहे. तुम्हालासुद्धा ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही झुडिओला जाऊन लोकल शॉपला बघू शकता. खूप छान छान इथे डील्स अवेलेबल आहेत. इवन लेडीजचे जे जीन्स आहे ते फक्त 299मध्ये झुडिओला तुम्ही मिळत आहे. तर मी सुद्धा एक जीन्स झुडिओमधून घेतलेला आहे.
आणि तुम्ही बघू शकता की इथे विहांश किती पसारा करून बसलेला आहे. पूर्ण सेलो टेप जे आहे ती त्यांनी खाली केलेली होती. मी त्याला तिथेच ओरडत होती, पण म्हटलं की जाऊ दे, एंगेज आहे, काहीतरी करतोय, त्यामुळे माझं कामसुद्धा होत होतं. तर सगळ्या ज्या कुर्तीज आहे, शॉर्ट कुर्तीज आणि लाँग कुर्तीज मी प्रेस करून घेतलेल्या होत्या. आणि यानंतर मला आता लेगिन्स, त्यानंतर पॅन्ट्स वगैरे जे आहे ते मला प्रेस करायचे होते. तर मी ना ॲक्च्युली दिवसानुसार जे आहे कपडे ऑर्गनाईज करणार आहे, त्यामुळे मला तिथे गेल्यावरती टेन्शन असायला नाही पाहिजे. म्हणजे ह्या दिवशी मला हे घालायचं आहे, त्या दिवशी मला ते घालायचं आहे, आणि दिवस वाईज म्हणजे जयपूरला काय घालणार आहे ते सगळं मी त्या पद्धतीने प्रेस करून घेणार आहे आणि त्या पद्धतीने सेट करणार आहे, ठेवून घेणार आहे. 7 दिवसाच्या हिशोबाने मी कपडे जे आहे इथे घेतलेले आहे. आदल्या दिवशी जे आहे मी विहांशची जी आहे पहिली बॅग प्रेस करून घेतलेली होती. कारण लहान मुलांचे कपडे खूप जास्त असतात. आपलं काही सुटलं तर चालते, पण मुलांचं नको सुटायला. त्यामुळे विहांशची बॅग जी आहे त्याचे कपडे प्रेस करणं, मग त्याची बॅग लावणं, कारण मुलांचं खूप काही आपल्याला सोबत कॅरी करावं लागतं. आणि तुम्ही इथे बघू शकता विहांशने किती जारा पसारा केला होता. परत मी त्याला इथे एंगेज करण्याचा प्रयत्न करते आहे. फुटाणे खायला दिले, त्याने पूर्ण फुटाणे घरभर करून दिले. म्हणजे हे काम झाल्यानंतर मला पूर्ण घर परत आवरायचं आहे. म्हणजे माझा अख्खा दिवस जो आहे हा असाच जाणार आहे. पण एनिवे, असं काहीतरी मॉम लाईफ असतं आणि हे स्ट्रगल तर असतातच. जर तुमच्या घरात कोणी नसेल आणि तुम्ही एकटेच असाल, नवरा बायको दोघंच असेल आणि सांभाळायला कोणी नसेल, तर तुम्ही समजू शकता की किती कठीण काम आहे हे सगळं मॅनेज करणं. तर मी जे आहे ज्या कुर्तीज आहे, कुर्तीजच्या खाली घालायला कॉम्बिनेशन बनवलं होतं, कशाच्या खाली काय घालायचं आहे. तर त्याच सगळ्या गोष्टी मी इथे प्रेस करते आहे. आणि फास्टमध्ये व्हिडिओ मी इथे याच्यासाठी स्पीड वाढवलेली आहे की तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो बोर नको व्हायला म्हणून. तर अशा काही जे आहे या पद्धतीच्या जे आहे मी प्रत्येक वेळेस जेव्हा कधी वॅकेशनला बाहेर जात असते, गावाला जात असते, कारण मोस्टली आम्ही दिवाळीला गावाला जातो 10 दिवसासाठी, तेव्हा मी याच पद्धतीने पॅकिंग करत असते. तर आता जे आहे प्रेस झालेली आहे आणि मी आता ना सेटिंग करते आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी सेटिंग करते आहे, कशावरती काय घालायचं आहे त्यानुसार जे आहे मी कपडे इथे लावते आहे. आणि मोस्टली जे आहे माझं काम झालेलं आहे. आणि हे जे पेस्टचे कपडे आहे ना, मी कापडी पिशवीमध्ये याच्यासाठी ठेवते आहे, कारण हे ना माझ्या आईची पद्धत आहे. तिला ना सवय आहे कपडे प्रेस केले की कापडाच्या पिशवीत ठेवायचे. तिचं म्हणणं आहे की कागदी पिशवीमध्ये कपडे आपण व्यवस्थित ठेवले तर कपडे खराब पण होत नाही. जेव्हा आपण कपडे काढतो दुसरे एक म्हणजे बॅगमधून जेव्हा आपण ट्रॉलीमधून कपडे काढतो ना, तर दुसऱ्या कपड्यांची प्रेस बिघडते. त्यामुळे माझ्या आईला सुद्धा सवय आहे की पिशवीमध्ये कपडे ठेवायचे. तर काहीशी सवय मलासुद्धा लागलेली आहे. तर शॉर्ट कुर्ती, पॅन्ट ह्या ज्या आहे मी सगळ्या वेगळ्या सेपरेट पिशवीमध्ये ठेवलेल्या, आणि या पिशवीमध्ये लाँग कुर्तीज मी ठेवलेले आहे. आणि माझे जे घेरवाले जे ड्रेस आहे, हे जे घेरवाले हे सगळे जे आहे हे घेरवाले ड्रेस आहे. तर हे मी सेपरेट वेगळ्या पिशवीमध्ये ठेवणार आहे. हे ऑलरेडी ना मी ट्रॉली बॅगमध्ये ठेवलेले होते, पण मग ना ते व्यवस्थित ना घडी केल्या नव्हते गेले आणि खूप मोठी घडी केली होती. मग मी तिला छोटी घडी इथे करते आहे, जेणेकरून ट्रॉलीमध्ये सगळे कपडे मावायला पाहिजे. तर हे जे आहे ना काही माझ्याकडे ना घेरवाले अनारकली पॅटर्नचे ड्रेसेस आहे. काही मी नवीन घेतलेले, काही माझ्याकडे ऑलरेडी होते, काही मी माझ्या मैत्रिणीचे सुद्धा आणलेले. कारण इतकी सगळी शॉपिंग करणं तर मला नको होतं, मला करायचं नव्हतं. कारण ना मी जास्त ट्रेडिशनल कपडे घालत नाही आणि मग माझे पडून राहतात. मी मोस्टली वेस्टर्नच घालते. त्यामुळे ट्रेडिशनल कपडे मग आपण घेतो, मग घातल्या जात नाही, मग पडून राहतात. म्हणून मग मी मैत्रिणीकडून तिचे दोन भारी ड्रेस आणलेले घालायसाठी. आणि हे सुद्धा जे आहे कपडे मी पिशवीमध्ये, भारी जे ड्रेस आहे घेरवाले ते मी एका वेगळ्या पिशवीमध्ये ठेवलेले आहे. आणि आता मी जी आहे बॅग पॅक करायला घेतलेली आहे आणि एका मागे माग सगळ्या पिशव्या ज्या आहे मी इथे ठेवते आहे.
नंतर लक्षात आलं की पिशवी जी आहे ती जास्त जागा घेत होती. मग त्यामुळे मी तिला कपड्यातून काढून एक साईडला करून घेतलं. तर बऱ्याचपैकी जागा उरलेली होती. तर रात्रीच्या वेळेस घालायसाठी नाईट पॅन्ट, टी शर्ट, त्यानंतर गाऊन असं काही जे आहे ते मी रेग्युलर जे कपडे आहेत ते सुद्धा इथे घेऊन घेतले. त्यानंतर तिकडे खूप जास्त थंडी राहणार आहे, त्या हिशोबाने मग मी इथे 2 स्वेटर घेतलेलं. तर एक जे स्वेटर आहे ते खूप जास्त थंडी असेल तेव्हा मी वापरणार आहे आणि एक नॉर्मल स्वेटर आहे जे कमी थंडी असेल तेव्हा कामात येईल. त्यानंतर सॉक्स झालं, हातात घालायचे मोजे, कॅप्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ज्या विंटरमध्ये लागतात आणि प्रिकॉशनसाठी ह्या सगळ्या गोष्टी मी टाकलेल्या आहे. नंतर 2 नॅपकिन्स घेतलेले चेहरा वगैरे पुसायला. तर एक विहांशसाठी आणि एक माझ्यासाठी, कारण विहांशच्या बॅगमध्ये जागा नव्हती. त्यानंतर विहांशचा टॉवेल आणि माझा टॉवेल इथे घेतलेला. आणि त्यानंतर जे आहे मी जे रेग्युलर मेकअपचे प्रोडक्ट्स आहे, त्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पॅक करणार आहे. तर सगळ्यात आधी आहे ना, तर मिस्टर DIYमधून ना मी अशा ₹100ला ना बॉटल्स घेतलेल्या. तर त्या मोठे मोठे मॉइश्चरायझर, शॅम्पू वगैरे हे डबे घेऊन जाणं पॉसिबल नसतं. त्यामुळे मी अशा छोट्या छोट्या डब्यांमध्ये भरणार आहे. तर मिस्टर DIYमधून ना असा छोटासा मी हार्ट शेपचा डब्बा घेतलेला ₹50ला. तर त्यामध्येच जे आहे माझे इयरिंग्स वगैरे आहे जे मी घालणार आहे. इयरिंग्स झालं, नेकलेस आहे, ते सगळं मी या डब्यामध्ये ठेवणार आहे. तर जितकं माझे इयरिंग्स मावेल तितके सगळे जे आहे ते मी एकाच डब्यात ठेवलेले आहे. त्यानंतर 2 मी पिशव्या घेतलेल्या होत्या. म्हणजे अशा ज्या आहे मी बॅग्स घेतलेल्या होत्या. ही पण मी ₹50लाच घेतलेली. आणि जी दुसरी जी बॅग दिसते आहे ती विहांशच्या पप्पाला मिळालेली. पण खूप छान त्याची क्वालिटी आहे. ती दिवाळीला कोणीतरी गिफ्ट केलेली होती. तर यामध्ये माझे सगळे मेकअपचे आयटम आहे जे मला लागणार आहे ते सगळे मी या बॅगमध्ये ठेवणार आहे. त्यानंतर माझे स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा मी या बॅगमध्ये ठेवणार आहे. आणि बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत जसं माझं हेअर बो झालं, त्याच्यानंतर क्लिप्स झाल्या, कंगवा झाला, ह्या गोष्टी मी सेपरेट वेगळ्या बॉक्समध्ये, म्हणजे वेगळ्या जी बॅग आहे ती जी मी बनवली आहे त्याच्यामध्ये ठेवणार आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये ना अशा बॅग्स आहे ना खूप कामात येतात. म्हणजे आपलं सामान पण व्यवस्थित ऑर्गनाईज राहतं आणि आपल्याला सुद्धा जे आहे व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे लवकर दिसून पडतात. तर यामध्ये ना माझं मॉइश्चरायझर, माझे स्किन केअर प्रोडक्ट, सचिनचे स्किन केअर प्रोडक्ट आणि विहांशचे जे बॉडी लोशन, क्रीम वगैरे आहे ते सगळं मी एकाच बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. आणि बाकीचे जे लागणारे प्रोडक्ट्स आहेत जे खूप कमी यूजचे आहे, जसं शीट मास्क झालं, त्यानंतर आय पॅचेस वगैरे झालं, एक्स्ट्राचे सॉक्स झाले, त्यानंतर केसांना लावायच्या जे बोज वगैरे आहे ते सगळे मी दुसऱ्या बॅगमध्ये ठेवणार आहे. कारण एकाच बॅगमध्ये सगळं ठेवलं तर कचरा होतो आणि सामानसुद्धा लवकर दिसत नाही. त्यामुळे एक्स्ट्राचे जे प्रोडक्ट्स आहे ते मी सगळे जे आहे, त्यानंतर टिश्यू पेपर झालं, त्यानंतर वेट वाईप्स वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, क्लचर्स वगैरे आहे ते सगळे आहे मी सेपरेट बॅगमध्ये ठेवणार आहे. माझ्याकडे ना एक छोटा पाऊचसुद्धा होता. मग विचार केला पाऊचमध्ये ना माझं ट्रायपॉड वगैरे आहे, माझी सेल्फी स्टिक वगैरे आहे, जे व्हिडिओ शूट वगैरे करायला मला लागेल. तर ते मी जे आहे ट्रायपॉड आणि त्यानंतर गॉगल्स वगैरे आहे, म्हणजे मी एक्स्ट्राचा स्पेक्ट घेतला आहे माझ्यासाठी, कारण माझा डोळ्याचा चष्मा असल्यामुळे नंबर पण जास्त आहे. तर त्यामुळे एक एक्स्ट्रा काही इमर्जन्सीसाठी एकसुद्धा एक्स्ट्रा चष्मा असायला पाहिजे, म्हणून मग मी ती जी आहे ती सेपरेट बॅग आहे त्यामध्ये ठेवणार आहे. त्यानंतर आम्हाला लागणारे जे चष्मे आहे जे फोटो वगैरे काढायसाठी, तर एक माझा, एक विहांशचा आणि एक विहांशच्या पप्पांचा, अशा मी बॉक्समध्ये ठेवलेले आहे. आणि इथे जे आहे जे छोटे छोटे जे डबे आहेत त्यामध्ये ना मी आता सामान भरते आहे. तर सगळ्यात छोट्या डब्यामध्ये ना मी माझा शॅम्पू जो आहे तो शॅम्पू यूज करते आहे. आणि हा जो शॅम्पू आहे खूप छान आहे, त्यामुळे मी शक्यतो ट्रॅव्हलिंगमध्ये जो आहे शॅम्पू दुसरा वापरत नाही, कारण दुसरा शॅम्पू वापरला की केस पण खूप गळतात.
आणि ड्राय पण होता. आणि माझा जो शॅम्पू आहे मी हाच शॅम्पू वापरते केसांना, कारण मला दुसरा कुठला शॅम्पू सूट होत नाही. आम्ही सगळेच हाच शॅम्पू वापरतो, फक्त विहांशला आम्ही दुसरा शॅम्पू वापरतो. तर या शॅम्पू जो आहे बॉटलमध्ये भरून घेतलेला आणि त्याच्यामध्ये ना नाव लिहायला स्टिकरसुद्धा आहे. तर मी स्टिकरवरती नाव लिहून घेतलेलं, जेणेकरून मलासुद्धा माहिती राहील की कशामध्ये काय आहे. आणि तसंच मी दुसऱ्या बॉटलमध्ये बॉडी वॉश भरून घेतलेलं होतं. आणि असं मी 2-3 ज्या बॉटल्स आहेत त्या भरून घेतलेल्या होत्या, म्हणजे स्पेस पण कमी जाते आणि आपली जागा पण जास्त जात नाही, कारण एवढे मोठे मोठे डबे घेऊन जाणं प्रवासामध्ये पॉसिबल नाही. तर बॉडी वॉश झालं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, मी पहिला जो खाना आहे. आणि ना मी मेशोवरून अशी जी आहे डफल बॅग, जी 250-300च्या रेटमध्ये आहे, खूप स्वस्त्यामध्ये मी मागवलेली आहे. खूप छान अशी ही जी डफल बॅग आहे, ही याच्यामध्ये मी जे माझे शॅम्पू आहे, कंडिशनर, बॉडी लोशन आहे, तो सगळ्यात वरच्या खाण्यात ठेवलेला आहे. आणि आतमधली जो खाना आहे त्यामध्ये हे जे माझे मेकअपचे प्रोडक्ट्स आहे, सगळे जे आहे जे लागणारे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे जे बॉक्समध्ये मी ऑलरेडी पॅक केलेले आहे ते यामध्ये डफल बॅगमध्ये ठेवणार आहे. तर ही जी बॅग आहे ही खूप ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तर तुमच्याकडे अशी एक डफल बॅग असायलाच पाहिजे, कारण ही जी आहे डायरेक्ट ट्रॉलीला ना आपल्याला जोडता येते. त्यामुळे आपल्याला सेपरेट जी आहे बॅग कॅरी करण्याची गरज पडत नाही. तर माझे काही क्लचर्स वगैरे आहे जे मग वरती मला लागणार आहे. तर छोटे छोटे भरपूर सारे खाणे आहेत डफल बॅगमध्ये, त्यामुळे मी बरंचसं सामान यामध्ये कॅरी करणार आहे. आणि या बॅगमध्ये परत माझे काही स्नॅक्स वगैरे आहेत ते सुद्धा मी यातच कॅरी करणार आहे. वरच्या वर लागणारं जेवढं पण सामान आहे मी त्याच्यात ठेवलेलं आहे. आणि आमची बॅग जी आहे ती रेडी झालेली आहे. स्वेटर वगैरे आता घालणार आहोत, त्यामुळे ते सगळं वरती ठेवलेलं आहे. आणि या प्रकारे जे आहे मी बॅग पॅक केलेली आहे. तर असं काही पद्धतीने स्मार्टली मी माझी ट्रॅव्हलिंग बॅग पॅक केली आहे. आणि झाडांची काळजी म्हणजे झाडांना ऑलरेडी खूप सारं पाणी दिलेलं आहे, त्यामुळे आणि मेन म्हणजे झाडांना ना सावलीत ठेवलेले आहे, त्यामुळे ऊन लागणार नाही. तर झाडांना पाणीसुद्धा शोषणार नाही, तर पाणीसुद्धा कमी लागेल. आणि आता आम्ही निघालेलो आहे प्रवासाला. तर आम्ही गरीब रथनी जातो आहे आणि सगळ्यात आधी आम्ही गावाला जातो आहे. आणि जे स्नॅक्स मी बनवलेले होते ते स्नॅक्सचा खूप जास्त उपयोग झालेला. आणि 9 वाजताच्या दरम्यान आम्ही भुसावळला पोचलेलो. तर 2 दिवसांनी आम्हाला जायचं आहे राजस्थानला. तर पुढचे ब्लॉग जे आहे ते राजस्थानचे येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.